अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 93 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त केला। या कारवाईत एकूण 23,72,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन मनदेव चव्हाण वय वर्ष 28 राहणार माजरी मसला हा इसम सिल्वर रंगाच्या बोलेरो वाहनातून तिवसावरून कुर्रामार्गे अमरावतीकडे गांजाची वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती। त्यानुसार NDPS कायद्यानुसार राजपत्रित अधिकारी, शासकीय पंच, वजन काटेवाला आणि फोटोग्राफर यांना सोबत घेऊन तिवसा ते कुर्रा मार्गावरील शेंदुरदना बाजार परिसरात सापळा रचण्यात आला। दरम्यान मिळालेल्या माहितीप्रमाणे एका विना क्रमांकाची सिल्वर रंगाची बोलेरो वाहन पोलिसांनी अडवली। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 5 नायलॉन कट्ट्यांमध्ये भरलेला एकूण 93 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे 18,72,000 रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो वाहन आणि 2 नंबर प्लेटसह एकूण 23,72,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपी मोहन मनदेव चव्हाण यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमालासह तिवसा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड तसेच चांदूर रेल्वे उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, अमोल देशमुख, सुधीर बावने, संजय मसांगे, दिनेश कनोजिया, निलेश डांगरे, रवींद्र बावने, बळवंत दाबने, भूषण पेठे, पंकज फाटे, चालक संजय प्रधान, हर्षद घुसे तसेच तिवसा पोलीस स्टेशनचे अरविंद गावंडे यांचा समावेश होता। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती।